माझं नाव कृष्णकांत महादेव केंद्रे आहे। मी राहणार चंद्रपूरचा आहे। मी एक IIBN आहे। माझी आई पोलीसमध्ये आहे आणि माझा नीट 2025 चा स्कोर 555 आहे। नीटचा एक्सपिरियन्स म्हणजे एक्झाम सेंटरचा म्हणलं तर मी खूप नर्वस आणि खूप एक्साइटेड होतो। पहिल्यांदाच पेपर द्यायचा आणि एक्साइटेड होतो कसा होईल पेपर म्हणून। त्यानंतर मग एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथं बसायला लावले आणि तेवढ्या वेळात मी खूप विचार करत होतो की काय होणार। त्यानंतर आम्हाला पेपर दिले आणि मग मी पेपर सोडवायला सुरुवात केली। त्यानंतर बायो सोडवायला सुरुवात केली। बायो ॲज इट इज जिथे जसं IIB मध्ये होतं तसंच होतं, पण 1-2 क्वेश्चन ट्रिकी होते, त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स डाऊन झाला आणि सोडवायला पण 1 तासच्या जवळपास लागला। त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये गेलं तर केमिस्ट्री पण नॉर्मल IIB सारखंच होतं, पण तिथं सोडवायला थोडा 1 तास लागला, थोडा जास्त टाईम लागला। त्यानंतर मग जेव्हा फिजिक्समध्ये गेलं तर टाईम खूप कमी होता, 1च तास होता आणि त्यात पण मी बायोचे 2-3 प्रश्न आणि केमिस्ट्रीचे 2-3 प्रश्न सोडले होते, म्हणून मी तेव्हा ते क्वेश्चन सोडलेले अटेम्प्ट करायचं ठरवलं आणि OMR भरली। त्यात माझे 15 मिनटं गेले, मग उरले फक्त 45 मिनटं। आणि फिजिक्स असं वाटलं की हे 2 विषय थोडे मॉडरेट दिसायलेत आणि 3rd विषय सोपा असणार, पण तिथं एक्झॅक्ट अपोजिट होतं आणि त्यामुळे मी असा विचार केला की आता फक्त 40 मिनटं आहेत आणि 45 क्वेश्चन सोडवायचं आहे, म्हणून मी खूपच फास्ट आणि खूप पॅनिक मोडमध्ये फास्ट सोडवायला सुरुवात केली आणि त्यात माझ्या खूप चुका झाल्या। त्यामुळे माझे 10 प्रश्न फिजिक्सचे चुकले आणि मग तिथं स्कोर कमी झाला आणि जे बाकीचे 2 होते त्यात माझं मॉडरेट स्कोर आहे। जर ह्या नीट 2025च्या माझ्या स्कोरला जर इम्प्रूव्ह करायचा असेल तर सगळ्यात मोठा जे मेजर स्टेप असणार ते आहे पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी। त्यामध्ये बायो आणि केमिस्ट्री स्लो सोडवल्यामुळे मला फिजिक्सला टाईम नाही पुरला, तर बायो आणि केमिस्ट्री कमी श्युरिटीमध्ये पण जर आपण फास्ट सोडून फिजिक्ससाठी 1-1.25 तास 1.5 तास जर टाईम आपण अलॉट केला तर त्यामध्ये फिजिक्सचा स्कोर खूप चांगला वाढू शकतो आणि सिली मिस्टेक्स पण कमी होणार। बायो आणि केमिस्ट्रीमध्ये श्युरिटी नसली म्हणून त्याला क्वेश्चनला पुन्हा वाचणं आणि जे आपण आन्सर टिक केलं ते बरोबर आहे की नाही ह्या डाऊटमुळे बायो आणि केमिस्ट्रीमध्ये खूप टाईम गेला माझा, त्यामुळे फिजिक्सला अटेम्प्ट करायला टाईमच नाही उरला। तर जर कोणी बायो आणि केमिस्ट्री फास्ट सोडून फिजिक्सपर्यंत आले तर त्याचा 100% स्कोर खूप वाढू शकतो। जर मला नीट 2026च्या ॲस्पिरंट्सला जर गाईड करायचं राहिलं तर माझ्या हिशोबाने सगळ्यात पहिलं तुम्ही लेक्चर बरोबर लक्ष देऊन अटेंड केले पाहिजे आणि त्यानंतर लगेच त्या दिवशी त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे, कारण खूप मुलं हे चुकी करतात की ते रिव्हिजन सोडून देतात।